मुलांच्या टिफिनला काहीतरी वेगळं असलं ना, की मुलं खूप आवडीने खातात. तर चला आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया. कढईत 1 वाटी पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूया, थोडंसं तेल टाकायचं. पाण्याला उकळी आली, की 1 वाटी नाचणीचं पीठ टाकूया. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून 10 मिनिटं साईडला ठेवूया. कढईत परत तेल टाकायचं, जिरा मोहरीचा तडका देऊया. बारीक चिरलेला कांदा टाकायचा. कांदा छान परतून झाला, की लाल तिखट, हळद, धणे, जिरे पावडर, गरम मसाला टाकूया. मसालेसुद्धा मिनिटभर परतून इथे पनीर किसून टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकूया. व्यवस्थित मिक्स करून पनीरची इथे आपली स्टफिंग तयार झालेली आहे. आता जे नाचणीचं मिश्रण होतं ते ताटात काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून छान हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. त्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा, त्याची वाटी तयार करायची. त्यात जे पनीरचं स्टफिंग आहे ते आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित बंद करून हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला अशा पद्धतीने छोटे-छोटे पराठे तयार करून घ्यायचे आहे. यावर मी थोडेसे सीड्ससुद्धा लावले आहे म्हणजे हे दिसायला छान दिसतात. अशा पद्धतीने आपण छोटे-छोटे सगळे पराठे तयार करून घेतले. तव्यावर तेल किंवा तूप लावायचं आणि आपल्याला हे पराठे दोन्ही साइडनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि बघू शकता मस्त हेल्दी अशी परांडीची रेसिपी तयार आहे. तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.